चला सामना आपण सुरू करायचा आहे. प्रकाश आणि राज सलामीची जोडी आहे आणि गोलंदाज सोमनाथला आपण पाहू शकाल. तर धनगरवाडी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केलेली आहे. ओहो मोठा पटका गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण दुसरीसाठी निघलाय आणि या 2 धावांनी इतिश्री गणेश केला जातोय. 2 धावा अगदी कंप्लीट केलाय. चित्त्याच्या वेगानं मात्र रनिंग घेतली. बिटवीन द रनिंग परफॉर्मन्स चांगला मात्र इथे पाहायला मिळाला. पहिला पूर्वार्ध चालू आहे. धावसंख्या बनवणं खूप गरजेचं आहे. तास आपण पहिला अगदी चांगली धावसंख्या बनवली होती. 89 धावा जमवायच्या होत्या दामणी टीमला, परंतु थोडंसा बॅटिंग लाईन ऑफ मात्र कट झाल्यानंतर धावा मात्र आल्या नाही. त्यासाठी त्याच्या प्रतिस्पर्धक मात्र सामना जिंकलाय. इदुटना संघानं सामना जिंकलाय. ओहो बॅटवरती बॉल लागत नाही. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चौकार आलाय. एक अव्वंतर धाव मिळेल. 1+4 धावा. या 5 धावा मात्र इथे मिळतील. थँक्यू थँक्यू. चला सुरुवात चांगली. धावेंचं मात्र योगदान वाढतंय. 4 धावा आल्या मात्र इथे नशिबात. धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 7 धावा आहेत धावपलकेवर. गोलंदाजाला चांगली गोलंदाजी. अगदी हलक्या हाताने बॅट फिरवतोय. बॅट मध्ये अगदी व्हेरिएशन कमी आहे. फलंदाजाला मात्र अगदी त्या बॉलवरती गती आहे आणि त्या गतीवरती अगदी चणाकच्या पद्धतीची नजर द्यावी लागेल. चांगली फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. धावा बनवायला लागतील. शेवटचा सामना आहे पहिल्या राऊंडचा. मोठा फटका फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. समालोचन कक्षीच्या थोडासा बाजूने आलाय. चौकार आलाय. डीजा. बॅटिंग आपण पाहतोय प्रकाश माध्यमातून 2 धावाला. त्यानंतर 0. त्यानंतर चौकार आलाय. प्रकाश आणि राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सोमनाथ हा गोलंदाज आहे. चांगली सुरुवात. धावसंख्येला अगदी चांगलं वळण देण्याचं काम केलंय. इथे पाठीला आउट ऑफ द पार्क षटकार आलाय. डीजा. सतरा तर आल्यात. अजून 2 बॉल आहे. 2 बॉल मध्ये जर एखादा चौकार किंवा षटकार किंवा डॉट आला तर इथे मात्र कामगिरी चांगली होणार. डॉट आला तर धावा वाचतील. षटकार आला तर धावा मात्र वाढल्या जातील. हवेमध्ये बॉल आहे. रॉकेट फटका मात्र सजवलाय. इथे मात्र झेल टिपला जातोय. एक धक्का मिळेल धनगरवाडी टीमला. डीजे. तर 5 बॉल मध्ये 11 धावा बनवल्यात प्रकाशने आणि बाद झालाय. तर चला आपण फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. आपण तयारीत राहायचं आहे. शेवटचा सामना आहे बघा. आपण स्पीड अप करायचा आहे. सर्व संघांना आमची विनंती आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी कांबडी आहे. 5 बॉल मध्ये 11 धावा बनवला आणि फलंदाज बाद झालाय.
वन डाऊनला फलंदाज येतो फलंदाजी करण्यासाठी. राज दरवडा आणि रवी कांबडी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर इथे मात्र वन डाऊनला आलाय. त्याला पूर्णपणे जबाबदारी सावरावी लागेल. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्याच्या विरुद्ध संघाला मात्र गोलंदाजीचा निर्णय दिलाय. मोठा फटका, बॉल जाईल, सीमा पार होईल. इथे एक दर्जेदार चौकार मिळेल. करायचा आहे. इथून दुसऱ्या राऊंडला सुद्धा सुरुवात होईल. चला आपण टाइम घेऊ नका. विनंती आहे सर्व खेळाडूंना, अगदी इथे विनंती आहे, आमची प्रेमाची विनंती आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज महादेव गोलंदाज आहे. महादेव बघत हा गोलंदाज दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज केलाय. खरगर फणसवाडी महादेव बघत पहिलाच बॉल, अगदी ताकदीचा वापर आहे. प्रफुल डिलिव्हरी केलाय बॉल, गल्ली पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय. षटकार डीजे. अगदी पूर्णपणे शरीर झुकून फटका टोकला. इथे गल्ली पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं. षटकारासाठी या 7 धावा मिळतील. अगदी चांगला प्रयत्न केलाय. पहिल्याच बॉलवरती आक्रमणाची सुरुवात केली. इथे दुसरे षटक आहे. पहिल्या षटकाला 21 धावा लागल्यात. दुसऱ्या षटकामध्ये किती धावा कमबॅक करणार इथे. धनगरवाडी संघ टॉस जिंकून पूर्णपणे अनुभव घेतलाय मैदानाचा. अगदी उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे परंतु दूरवरती आहे, सीमारेषेच्या लगत धावतोय. ते धावा मात्र इक्वेशन केले जातात. चांगली गुड रनिंग बिटवीन द परफॉर्मन्स इथे केलाय. या 2 धावा जरूर मिळल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धाव फलकावर आपण धावा पाहू शकाल. 29 धावा आहेत. 29 धावा. चांगली सुरुवात, चांगला ब्रेकअप आहे इथे. धाव संख्येचा लाईन चांगली आहे. बॅटिंग परफॉर्मन्स चांगला आहे. बॅटचं पेच ओपन केला इथे. बॅटला बोलती केली. एक फलंदाज बाद झाला तरी मात्र इथे प्रेशर नाही. अजून एक मोठा फटका टोकलाय. बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावेसाठी डीजे. करण्याचा प्रयत्न केलाय. दुसरे षटक आहे. तोच फटका ड्राईव्ह कव्हर केलाय. कार्पेटच्या सायाने बॉल चाललाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आणि या 2 धावा अगदी एकजूट इथे इक्वेशन केल्या जातील धाव फलकावर. 35 धावा झाल्यात आतापर्यंत. चांगली चांगली बॅटिंग लाईन आपण पाहतोय. तर हाईट फॅक्टर रिव्ह्यू इथे पंचांनी घोषित केलाय.
यस फेअर डिलिव्हरी आहे. चला स्पीडअप करा लगेचच आपण. चांगला निर्णय राहिला इथे. धावांचा मात्र योगदान राहिलंय. धावा येत राहतील इथे मैदानाच्या आतमध्ये. सॉलिड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते इथे धनगरवाडी टीमच्या माध्यमातून. ओहो तडाखा सजवलाय. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार येईल. डीजे डीजे तोडफोड फलंदाजी. अगदी षटकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल आणि 20 धावांवरती खेळतोय हा फलंदाज. डावखुरी आताचा फलंदाज आहे. अगदी चांगला सट होऊन खेळतोय. इथे इनिंग साकारावी लागणार मात्र इथे. ओहो हल्ली कॅप्चर करण्याचा प्रयत्न. उपर कट केलाय. पंचांचा इशारा तोपर्यंत येणार इथे. नो बॉलचा इशारा. फिरी हिट असणार. अजून एक संधी प्राप्त होईल धनगरवाडी टीमला. इथून मात्र धावांवरती अगदी तुटून पडलाय धनगरवाडी टीम. धावा बनवायच्या 2 षटकांचा अगदी वादळी खेळ मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. तितकी ताकदवार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे धनगरवाडी टीम ते मैदानावरती सट होऊन खेळतंय. अगदी चांगलं वेरिएशन केलंय. फ्री हिटची संधी होती उकवली जाते. नामी संधीला मात्र इथे त्यांना उज्ज्वल करता आलं नाही. इथे थांबलंय. बेचाळीस धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहिल्या आणि फलंदाजी. पहिल्या गोलंदाजानं 21 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजानं सुद्धा 21 धावा खर्च केल्या. एकंदरीत संघाची धावसंख्या आहे 42 धावा 12 बॉल मध्ये बनवल्यात. चांगला बॅटिंग लाईन आपण पाहतोय इथे. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केलाय. अंतिम सामना आपण पाहतोय पहिल्या राऊंडचा. त्यासाठी अगदी एका कोणत्याही संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागणार. कारण सामना जिंकायचा आहे. त्यासाठी मात्र मेहनत करतोय बरसतोय. धावांवरती अगदी इथे तुटून पडलाय धनगरवाडी टीम. टॉस जिंकून पूर्णपणे निर्णय घेतलाय की फलंदाजी करणं सोपं जाणार. धावा बनणार पहिल्या पूर्वार्धामध्ये. दुसऱ्या पूर्वार्धामध्ये थोडीच कठीण होतंय धावा चेंजिंग करण्यासाठी या मैदानावरती. त्यासाठी मात्र इथे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इथून त्याच फलंदाजीला अगदी चांगलं वळण दिलंय. वेग दिलाय. आकार दिलाय. 1 बॉल खेळलाय. 1 बॉलानंतर चौकार आलाय. अशी धावसंख्या आहे त्यांच्या नावावरती. चांगला सुंदर बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळतोय धनगरवाडी टीमचा. फलंदाज अगदी चांगला इथे बॅटिंग लाईनचा पूर्णपणे आत्मविश्वास दाखवतोय फलंदाजीवर. षटकार आणि चौकारांच्या मदतीनं मात्र इथे धावा बनवतोय. ओहो मोठा फटका सजवलाय. गुडगा वाकवलाय पण षटकार आलाय. दे धक्का दे छक्का आणि इथे डीजेला संधी. षटकार ठोकला इथे चांगल्या मदतीने. अगदी गॅप मधून पॉइंट मधून बॉलला लॉप केलाय. लॉफ्टेड फटका आहे. तिथे 2 क्षेत्ररक्षक अगदी पोचलेत. बॉलला अडवलाय. धावा फक्त मिळतील 2 धावा. 50 धावा कंप्लीट झाल्यात धनगरवाडी टीम. तिसरे षटक मात्र प्रगती पथावर सुरू आहे आणि काही चेंडूंचा खेळ संपलाय. 50 धावा तर 2 बॉलचा खेळ संपलाय. अगदी चांगला औचित्य साधलाय धावा बनवण्याचा. मनमोहक मनाने जिंकलेली ही मॅच आहे 2025 चा 22 दिवस 17 इथे पाहतोय आपण. अंतिम सामना आहे. हो काय फटका. मोठा फटक्यापासून दूर ठेवलाय परंतु सिंगल मात्र रोखता येत नाही. सिंगल डबलला मात्र इथे इक्वेशन केलं जाते धावसंख्येवरती. धावा मात्र येत राहिल्या. धावांवरती गती आहे. वेग आहे. चांगली सुरुवात धाव फलकीची मात्र. एक फलंदाज बाद झाल्यानंतर इथे अगदी चांगलं 51 अंकावर मात्र फलंदाजी करतोय. 51 धावा आतापर्यंत बनवल्या. तिसरे षटक आहे. धावा जरूर बनल्या जातील. 3 बॉलचा खेळ अजूनही बॅलेन्स आहे. म्हणजे अर्ध षटक संपलाय आणि अर्ध षटकाचा खेळ मात्र वाचलाय आणि त्या अर्ध्या षटकामध्ये किती धावा बनल्या जातील.
हो, ताकदीचा वापर आहे. अगदी गुडघा टेकून फटका टोलवलाय. इथे फाईन लेग मध्ये ती संधी होती रन आउटची आणि गमावली जाते ती. तिथून मात्र धावा फक्त ऍड होतील धावफलकावर. 52 धावा धावफलकावर आहेत. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ आता उरलेला आहे. चांगला कमबॅक चांगला आहे. दोन्ही संघ मात्र एकमेकांसमोर लढताय. धावा मात्र रोखायच्या परंतु रोखता येत नाही गोलंदाजाला. हो, लॉप केलाय लॉंग ऑफला. अगदी वेगानं बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत क्षेत्ररक्षक अगदी जाग्यावर स्तब्ध उभा आहे. बॉलला अगदी हातामध्ये जज केलाय. धावा एक एक येत राहिल्यात. धाव फलक हलत ठेवलंय, कुल्लन ठेवलंय. बॅटला मात्र बोलते केलंय आणि त्या बॅट मधून मात्र सिंगल डबल षटकार चौकार ही धाव गती मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र कमबॅक होणार का? धावांचा अगदी भल्ला मोठा टार्गेट मात्र इथे उभारलाय. अजून एखादं षटक आहे आणि त्या षटकाला मात्र फलंदाजी करावी लागेल. ओहो, इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल आहे. अव्वंतर धाव मिळणार इथे. अजून एक धावेनं संघ पुढे शिरकाव करतोय. 54 धावा आहेत. चांगली धाव संख्या. धनगरवाडी टीम मात्र पहिला पूर्वार्ध फलंदाजी करतोय. सुरुवातीच्या फलंदाजाला मात्र बाद केल्यानंतर इथून येणाऱ्या फलंदाजांना चांगला धावसंख्या आखण्याचा प्रयत्न केलाय. हवेमध्ये बॉल आहे. लांबी कमी होती, उंची जास्त होती. झेल मात्र टिपायचा होता. नामी संधी उकली जाते आणि इथे मात्र झेल सुटलाय. धावा मात्र येत राहिल्यात. 56 धावा आहेत. त्याचबरोबरीनं तिसरे षटक सुद्धा संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावा आहेत धाव फलकावर. आउट टू डीजे. तुमचं मनपूर्वक सरशी स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 56 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. एक चांगली जबरदस्त बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळाली धनगरवाडीच्या टीमच्या माध्यमातून. आणि इथे अंतिम षटक आहे. अंतिम षटकाला मात्र इथे सुरुवात होणार. आणि गोलंदाजीची बघा विवारचना आपण जर पाहिली ना तर तिन्ही गोलंदाजांना 7 बॉल टाकलेत. अगदी चांगला स्पेल मात्र इथे पाहायला मिळाला बॅटिंगच्या मदतीनं. अंतिम षटक आहे. अंतिम षटक मात्र अरुण पारधी आहे गोलंदाज. चांगली सुरुवात होईल का? तर आपण स्पीड अप करायचं आहे. चला सामन्याला इथे सुरुवात होईल. अंतिम षटकाचा पहिलाच बॉल. अगदी मोठा फटका हवेमध्ये बॉल आहे आणि इथे झेल टिपला जातोय. जजमेंट चांगले केलंय. इट इज अ वेल कॅच. इथे धक्का क्रमांक दुसरा मिळेल डीजे. चला अगदी चांगले इथे आपल्याला बॅटिंग लाईन पाहायला मिळाली. सुरेख चांगले. अगदी लाईन चांगली आहे. हॅलो. तर चला सामना आपण सुरू करायचा आहे. हॅलो.
हॅलो हॅलो, मोठा फटका आहे, चांगला जजमेंट केलाय फलंदाजानं, पाठवलाय बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावा मारतील इथे. 6 धावेच्या मदतीनं धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 62 धावा धाव फलकावर आहेत. अंतिम षटक आहे. चांगली रणनीती इथे बनवलेली आहे. प्रेक्षकांचा अधिराज्य गाजवतोय फलंदाज धनगरवाडी टीमचा. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर इथे तोडफोड फलंदाजी आहे. धाव फलकेला अगदी इथे थांबून ठेवत नाही. बऱ्याच वेळानंतर इथे डॉट बॉल पंचांचा इशारा आलाय. चांगली गोलंदाजी मात्र राहील का इथे. 3 गोलंदाजांना लगातार 7 बॉल फेकले. चौथा गोलंदाज मात्र काय पद्धतीने गोलंदाजी करेल. अंतिम षटक आहे. अंतिम षटकाला मात्र आणि अंतिम मॅच आपण पाहतोय पहिल्या राऊंडची शेवटची मॅच आहे. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल मात्र टिपायचा होता आणि झेल जमिनीला दान झालाय. इथून अजून फलंदाजाला जीवदान मिळणार. त्रेसष्ट धावा धाव फलकावर आहेत. चांगली सुरुवात, चांगला बॅकअप आहे मात्र इथे फलंदाजांमध्ये. 63 धावा आतापर्यंत इथे जमवल्या, इक्वेशन केल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन, जल सुटल्यानंतर इथे मात्र इथे प्रेशर बनलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती. अंतिम षटकाला सुरुवात आहे. ओहो, टप्पा पडलाय, अगदी पूर्णपणे गुडघ्याचा वापर करतोय परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. चांगली गोलंदाजी, चांगला दर्जा आहे फलंदाजीचा. ज्या धाव फलकेवर अगदी धावा इक्वेशन केल्यात आणि त्या फलंदाजाच्या मार्फत आपण पाहतोय इथून मात्र चांगली सरासरी राखली धनगरवाडी टीमनं. 4 षटकांचा इथे मात्र महापूर ओलांडत असताना इथे यष्टिरक्षक चुकी करतोय. दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं मात्र बॉलला इथे अडवलंय आणि इथे 4थं षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा आपण जर विचार केला तर 64 धावा आहेत. चला धनगरवाडी टीम आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. 65 धावा तुम्हाला बनवायच्या आधी त्या अगदी चांगला रणनीती आगली. पहिला पूर्वार्ध संपलाय. खारघरवाडी टीमला इथे बनवायच्या 65 धावा मात्र इक्वेशन करायच्या आहेत. गोलंदाजीने चांगली गोलंदाजी, तितकी चांगली फलंदाजी झाली मॅच मध्ये. अगदी औपचारिकता उरलेली आहे. धावा मात्र कोण बनवणार इथे याच्यासाठी मात्र सलामी पियर आपण लगेचच पाठवायचा आहे आणि तयारीत राहायचं, रेडी होऊन राहायचंय सर्व खेळाडूंनी. बघा इथे शर्ट कुणाचा राहिलाय, रिक्षामध्ये होता आणि तो आम्हाला आयोजकांनी इथे आणून दिलेला आहे. बघा
जर कुणाचा असेल तर आपण घेऊन जा लगेचच. चला फलंदाज आपण लगेचच या मैदानाच्या आतमध्ये आणि रेडी होऊन राहायचं. आपल्याकडे वेळ कमी आहे. चला खारघर संघ आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या लगेच. बापदेव संघाचा संघनायक आणि खारबाई संघाचा संघनायक टॉस साठी आपण रिपोर्टिंग व्हा इथे मैदान टेचची संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या सामन्याचा आपण दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना आपण इथे टॉस करणार आहोत. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. महादेव भगत आणि अरुण पारधी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर गोलंदाज बाळा गोलंदाज आहे. चला स्पीडअप करा आपण. पासष्ट धावा बनवायच्या आधी इथे खारघर फणसवाडी संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. महादेव भगत आणि अरुण पारधी ही जोडी आहे. खारवाई संघ आपण या टॉस करण्यासाठी आपण मंचिकेवरती येण्याची कृपा करावी. या पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. पहिलाच बॉल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल बाळा दरवडा आणि पहिलाच बॉल पाठवला इथे फाईन लेग मध्ये स्पेअर लेग मध्ये चौकार आलाय. चला 4 धाब्यानं श्री गणेश इथे केलाय. अगदी चांगली सुरुवात केली. 65 धावा बनवायचे आहेत. ते मात्र मोठा फटका थोडस कमी व्हेरिएशन झालंय आणि बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या सेंटर मधून बॉल चाललाय. चौकार आला इथे आणि या 4 धावा मिळतील. लगातार 2 चौकार ठोकले 8 धावा. पारधी 2 चौकार लगवले. स्ट्राइक आहे त्यांच्याकडे आणि स्ट्राइकीचा मात्र पूर्णपणे इथे त्यांनी विचार केलाय. धावा बनवायच्या आहेत मात्र आणि त्या धावा मात्र बनवण्यासाठी जोरदार अपील मात्र आहे. चांगला फटका होता. एकजूट मात्र करायचा होता. थोडासा स्पीक करायचा होता. बॉलला मात्र गती होती. गतीवरती अगदी बॅट फिरवलाय. व्हेरिएशन कमी जाणवलंय. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिले. मोठा फटका सजवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय. आउट ऑफ द पार्क षटकार. चौदा धावा अगदी चांगलं योगदान राहिलंय. आणि आताच या ठिकाणी बघा चंदू भस्मा यांचं सुद्धा आगमन झालंय. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज ते कामावरून इथे पोहोचलेले आहेत.
तुमचं मनपूर्वक सरसे स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं। ते मात्र अजून एक मोठा फटका लगावलाय, बॉलला पाठवलंय सीमा पार, अजून एक दर्जेदार षटकार मिळेल। आलेला फलंदाज अगदी एकाच फलंदाजाने अगदी चौकार चौकार आणि 0 आणि 2 षटकार अशा मदतीनं मात्र धाव फलक मात्र इथे सजवलाय। अगदी चांगली धाव फलकेवर अगदी विवाह रचना केली या फलंदाजानं। धावा बनवायच्या मात्र 56 धावांचा 65 धावांचा मात्र पल्ला इथे पार करायचा आहे, त्यासाठी मात्र तोडफोड फलंदाजी आहे, आक्रमण केलं इथे। अहो मोठा फटका गॅप मध्ये पॉइंट मध्ये अगदी विरुद्ध दिशेने कॅच टिपण्यासाठी इथे ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक, जेल सुटला जातोय, जेल जमिनीला दान झालाय आणि इथे मात्र जीवदान मिळलंय फलंदाजाला। 22 धावा धावफलकावर आहेत, सुरुवात चांगली आहे। पहिलं षटक संपलंय, 22 धावा खर्च केल्या गोलंदाजानं। बाळा हा गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजानं पॉवर प्लेचं षटक हाताळलंय। पॉवर प्ले मध्ये अगदी महागडं आणि मार खालाय थोडा गोलंदाजानं। चांगली धावसंख्या राहिली, चांगला परफॉर्मन्स मात्र राहिला। याच पद्धतीने धावा मात्र इथे इक्वेशन करायचे आहेत, त्या म्हणजे खरगर चापेवाडी फणसवाडी या संघाला। अगदी चांगली सुरुवात, चांगला ब्रेकअप आहे, धाव फलकावरती अगदी धावा ते बनवायच्या आहेत, त्या धावांसाठी मात्र तर चला स्पीडअप आपण करायचं आहे लगेचच। 22 धावांचं योगदान ठेवलंय, पहिलं षटक संपलंय, पॉवर प्लेचं षटक होतं, पूर्णपणे फायदा घेतला इथे, जी धावसंख्येची गरज होती आणि त्या धावसंख्या मात्र पॉवर प्ले मध्ये आलाय। पहिलं षटक टाकलंय, 22 धावा खर्च केल्या, इथून दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होणार। 65 धावा बनवायच्यात, दुसरं षटक प्रगती पथावर सुरू होईल। पहिलाच बॉल अगदी इथे खोदून काढलाय, जेलची संधी आणि सुटली जाते जेल। धावा मात्र येत नाही, धावा रोखायच्या परंतु धावा देता दे। तर तसेच अमोलवीर वाघाची वाडी एक मराठीचा एक चांगला समालोचक आहे, आपण जर आला असाल तर आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करा। या कॉम बॉक्स मध्ये तुमचं मनपूर्वक सरशी स्वागत आहे। अगदी चांगले जजमेंट केलंय, सूर मारलाय, दूर निघलाय, अगदी बॉलला अडवलंय, सीमा रेषेच्या लगत होता, इथून मात्र चांगली सुरुवात, धाव संख्येला अगदी वळण देण्याचं काम केलंय इथे फलंदाजानं, परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। अमोलवीर आपण या कॉम बॉक्स मध्ये आपण येऊन असा नसतं वा, एक मराठीचा एक दर्जेदार समालोचक आहे। तर इथे पाहायला मिळाला अगदी एक मोठा षटकार आहे। चला दुसरं षटक प्रगती पथावर सुरू आहे, अगदी इथे चांगला कमबॅक केलाय, कमबॅक आणि कमबॅक मात्र गोलंदाज करतोय, धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न करत राहिलाय गोलंदाज। चांगली सुरुवात आहे, इथून चांगली सुरुवातीला मात्र अनुसरून गोलंदाजी करतोय, धावा वाचवायच्या आहे, धावांपासून अगदी दूरवर ठेवण्याचा प्रयत्न करतोय। बॉलला मात्र इथे पाठवलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मात्र जरूर मिळेल, एका धावेनं मात्र संघर्ष करतोय, धावांवरती योगदान आहे, धावा थांबवायच्या होत्या परंतु इथून मात्र थोडासा शिरकाव करतोय गोलंदाज। गोलंदाज आपण इथे
पाहतोय. तेहतीस धावा धावफलकावर आहेत आणि 12 बॉल मध्ये 30 बनवायचे आहेत, 32 बनवायचे आहेत. 32 धाव्यांची गरज अजून आहे. इथे मात्र त्या धावा बनल्या जातील की रोखल्या जातील याच्यासाठी मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटक कापले. पहिल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या आणि अजून 2 षटकांचा खेळ मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि इथून मात्र चला आपण वेळ घेऊ नका जास्त. हॅलो. तर उद्याचा आपण लॉट पाहणार आहोत बघा. वाघाची वाडी वाघ त्याच्या विरुद्ध खांदा राम पहिली मॅच होईल आणि त्यानंतर दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. CBD बेलापूर भिंगार त्याच्या विरुद्ध आहे. एकता मोह पाडा आणि त्याच्या विरुद्ध आहे खंडीचा पाडा. आणि चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल चेरवलिया विश्वनाथचा हा संघ आहे, त्याला नवीन 11 चिंचवली, तन्वी 11 चिंचवली आणि त्याच्यानंतर 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल खैरवाडे आणि धामणे नानाचा संघ आहे. 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचा लॉट आहे, अगदी चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळेल. तर चला आपण मॅच कडे वळणार आहोत. अगदी चांगली झुंज पाहायला मिळेल. चला दुसरा पूर्वार्ध मात्र इथे सुरू आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजून विजयासाठी मात्र इथे धावा बनवायच्या आहेत. 32 धावेची गरज आहे. 32 धावा मात्र जरूर बनवल्या जातील का, त्या रोखल्या जातील यासाठी मात्र आपण गोलंदाज पाहतोय. तर जीवन पारधी आहे. तिसरे षटक टाकण्यासाठी खेळपट्टीवर आपण पाहू शकाल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिलाच बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. स्पेअरलेग मध्ये पाठवलाय बॉल. बॉल चाला एक टप्पी सीमा पार. इथे मिळेल एक दर्जेदार चौकार. डीजे तर या षटकाराच्या मदतीने 39 धावा धावफलकावर आहेत. अजून विजयासाठी धाब्यांची गरज आहे. चांगली सुरुवात मात्र इथे केली. पहिल्याच बॉलवरती तिसरे षटक आहे. तिसऱ्या षटकाच्या मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार मिळवलाय. चला स्पीडअप आपण करायचंय, थांबायचं नाही. चला लवकरात लवकर आपण स्पीडअप करा. सुरुवात चांगली, अगदी चांगली धावसंख्या बनवायची आहे इथे. इथून मात्र तोच दरारा घेऊन मात्र फलंदाजीसाठी मात्र सज्ज आहे. स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल. तितका चांगला ताकदवार गोलंदाज आहे. तोच पटका अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय 4 धावेसाठी. अजून एक दर्जेदार चौकार मिळेल. डीजे मिळाला. 2 बॉल मध्ये अगदी 10 धावा इक्वेशन केल्या. इथे चांगली सुरुवात मात्र खरगर चापते फणसवाडी टीमच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. येणारे 10 बॉल आणि 22 धावीची गरज आहे. अगदी चांगली सुरुवात, चांगला स्पेल मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्येची गती मात्र वाढवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज खरगर फणसवाडी. अगदी इथे धावा बनवणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाठवलाय फॉन लेग मध्ये. समालोचन कक्षेच्या विरोधात मात्र बॉल आलाय.
इथे मात्र अजून एक दर्जेदार चौकार मिळेल डीजे. हो साहेब, शेतकऱ्याची औलादे तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लावू, बैल. आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो. चला थँक्यू डीजे. अगदी चांगला परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतात. प्रेक्षकांचा अधिराज्य अजूनही पहिला राऊंडचा आपण अंतिम सामना इथे पाहतोय. यानंतर दुसऱ्या राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. तर चला आपण स्पीड अप करायचा आहे. आज थोडीशी स्पर्धा उशीर झाली, तर आपण स्पीड अप करायचा आहे. धनगरवाडी टीमचा गोलंदाज आहे, ती चांगला गोलंदाजी, अगदी वेरिएशन गोलंदाजी करते. टप्प्याला अनुसरून ही गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. टप्पा पडला, त्यानंतर मात्र डॉट बॉल झालाय. येणाऱ्या 8 बॉल आणि 18 धाबीची गरज आहे विजयासाठी. 18 धाबीची गरज. इथे मात्र मोठा फटका, इथे मात्र पाठवलाय बॉल षटकारासाठी. इथे मिळेल एक दर्जेदार षटकार डीजे. थँक्यू डीजे. अगदी चांगली धाव संख्या बनवण्याचा प्रयत्न करतोय. विजयाची कलाटणी कोण घेणार? 7 बॉल आणि 12 धाबीची गरज आहे. अजून 12 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील, मात्र इथे ते पाहणं खूप गरजेचं आहे. तितका चांगला ताकदवार संघ आपल्याला फलंदाजी करणारी टीम पाहतोय आपण. खारघर फणसवाडी विपक्ष धनगरवाडी. पहिल्या पूर्वार्धामध्ये मात्र इथे फलंदाजी करणारी टीमनं चांगला स्पेल सजवलाय धावफलकीचा. अगदी त्या धावा चेंज करण्यासाठी फलंदाजी करतोय. लॉंग ऑफला लॉफ केलाय, लॉफ्टेड फटकाय, दर्जेदार षटकार पाहायला मिळेल. इथे डीजेला संधी देऊया. चौकार आणि षटकारांची गती झाली या मैदानावरती. अगदी चांगला स्पेल आपण पाहतोय. इथे लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आम्हाला समाचार देताना आपण पाहतोय. अगदी चांगली सुरुवात आहे मॅच मध्ये. रोमांचकता दादागिरी मात्र करतोय संघ. आणि त्या 6 बॉल आणि 6 धाबीची गरज आहे. अगदी चांगली धाव संख्या बनवावी लागणार इथे. चला स्पीडअप आपण करा. स्पीडअप आपण करायचा लगेचच. 6 बॉल 6 धाबीची गरज. अंतिम षटक आहे. सामना मात्र इथे जिंकणार खारघर फणसवाडी. तर अंतिम षटक आहे. राज दरवडा हा गोलंदाज मात्र इथे तैनात केलाय. चला जास्त टाइम घेऊ नका. चला 6 बॉल आणि विजयासाठी 6 धाबीची गरज आहे. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता उरलेली आहे आणि त्यासाठी मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. गॅप मध्ये बॉलला ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. अगदी तितक्याच वेगानं मात्र क्षेत्ररक्षण झालंय. धाव फक्त 1 मिळेल. अजून 5 बॉल मध्ये बनवायच्या. अगदी चांगलं कमबॅक मात्र साधला इथे फलंदाजानं. गोलंदाजावर अगदी आक्रमण केला. मधल्या फळीला मात्र इथे थोडंसं थांबवलं होतं. त्यानंतर मात्र धावा इथे आल्यात आणि त्या धावा मात्र डिपेंड करत असताना मात्र खारघर फणसवाडी संघ अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. विजय मात्र कुणाच्याही नावावरती घोषित नाही. जोपर्यंत आपण शेवटचा बॉल फेकत नाही तोपर्यंत विजय मात्र संपादित होत नाही. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आला. इट इज वाईड बॉल. इथे अवांतर धाव मात्र मिळेल आणि या अवांतर धावेनं धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 61 धावा धाव फलकावर आहेत. 61 धावा. विजयाचा पल्ला मात्र इथे गाठलाय. आतापर्यंत चांगली सुरुवात मात्र धावांची आहे. ओहो मोठा फटका. हवेमध्ये बॉल आहे. अगदी गॅप मध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती
धावांचा मात्र इथे रोखण्यासाठी प्रयत्न करतोय. आता इथे धावा मात्र जवळ जवळ आल्या. एकजूट सामना मात्र जिंकणार खारघर फणसवाडीच्या बाजूने मात्र विजयाची कलाटणी मात्र घेताना पाहतोय आपण. फलंदाजी करणारी टीम आहे. चला स्पीड आपण करायचं आहे लगेचच. येणारी 4 बॉल 9 धावेची गरज आहे. 2 धावेची गरज आहे. ओहो अगदी टॅक्कर बॉल होता. बॅट मध्ये अगदी ताकद कमी दाखवली. पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल आहे. वाईट बॉल. अगदी चांगली पंचांची भूमिका आपण इथे पाहतोय. विजय कोण संपादित होणार मॅच मध्ये. चांगली रोमांचक मॅच मात्र आपल्याला इथे पाहायला मिळते. ओहो क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अगदी पंच सांगतील अगदी गुड लेनचा बॉल आहे. चांगला प्रयत्न मात्र इथे साकारलाय पंचांना. 3 बॉल आणि 1 धावीची गरज आहे विजयासाठी. चांगले प्रयत्न मात्र इथे करतोय फलंदाज. तितका चांगला गोलंदाज मात्र प्रयत्न करतोय धावा रोखण्याचा, परंतु धावा रोखता आल्या नाही. इथून मात्र विजयाची कलाटणी घेतली ती म्हणजे खारघर फणसवाडी. सन्मान देण्याचं काम केलंय. इथे सामना मात्र जिंकलाय खारघर फणसवाडी टीमनं. अगदी चांगला वेल प्लेड. दोन्ही संघाला हार्दिक अभिनंदन आपण करूया. तर बिनबाद सामना मात्र इथे विजय केलाय खारघर फणसवाडी संघानं. अगदी चांगला डाव सावरलाय. पहिला पूर्वार्ध संपलाय आणि इथे मात्र दुसऱ्या पूर्वार्धाला सुरुवात होणार. तोपर्यंत मी घेऊन जातोय माझी साथी समोलोचक अमोल वीर यांच्याकडे. औरटो अमोल सर.